जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि त्यांची टीम, मला विश्वास आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एकही गाव सुटणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी घेतील आणि आमचे तहसीलदार प्रांत गावागावात जाऊन जनतेच्या मालमत्तेची दखल घेतील, रक्षण करतील. ही भूमिका या ठिकाणी घ्यायची. आज सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय केले आहेत. आज बघा, आपण मोजणी 15 दिवसावर आणण्याचा विचार करतोय. 15 दिवसावर निधी पैसे भरल्याच्या 15 दिवसात मोजणी झाली पाहिजे. याकरता काय सुधारणा केल्या, तर सरकारने साऱ्या सुधारणा करून दिल्या. आता खाजगी सर्वेअर दिले, लायसन्सी सर्वेअर दिले. म्हणजे आता आमचे भूमी अभिलेखवाले म्हणू शकत नाही मनुष्यबळ नाही. आता 100 तरी किमान नवीन सर्वेअर, प्रत्येक तालुक्याला 10 सर्वेअर, 15 सर्वेअर, ऍडिशनल सर्वेअर. आणि एका सर्वेअरनी जर 20 मोजण्या केल्या महिन्याभरात खाजगी सर्वेअरनी, तर महिन्याच्या 20 झाल्या तर समजा 100 केले तर 2000 होतील आणि वर्षभराच्या 20,000 मोजणी होतील. मोजणी 15 दिवसावी येईल. लागणारे ड्रोन्स, लागणाऱ्या मशीन जिल्हाधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पालकमंत्र्यांना सांगून जयकुमार गोरेंना सांगितलेलं आहे. त्यांना समजता येते किती महत्वाच्या मशीन आहे. आणि त्यामुळे एकीकडे भूसंपादन अधिकारी आहे, त्यांच्या 3% निधीमध्ये आता आपण अलाव केलेला आहे. मॅक्झिमम रोवर्स महत्वाचा भाग आहे. शेतकऱ्याच्या पांधन रस्ते आता आपण राज्यात काय केलं, मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना. आज बघा, जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते आहे, PWDच्या मालकीचे रस्ते आहे. पण शेत रस्ते, वहिवाटीचे रस्ते, पांधन रस्ते हे शेतकऱ्याच्या कोणाच्या मालकीचे, हे जिल्हाधिकारी आणि महसूलच्या मालकीचे आहे. याच्यावर कधीच लक्ष दिलं गेलं नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारने आता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आणली. सोलापूर जिल्ह्यातला रस्ता मोजून काढायचा आहे, वहिवाट शोधून काढायची आहे, रस्ता मोजणी करून द्यायचा आहे, मोफत मोजणी करायची आहे, मोफत पोलीस बंदोबस्त द्यायचा आहे आणि दोन्ही साईडला झाडं लावायचे आहे, मोजणी करून झाडं लावायची आहे.